नमस्कार. या पुष्पचारमध्ये आपले मी स्वागत करतो. मी कर्नल फुले, कर्नल्स क्यूब या संस्थेचा एक सभासद. आजच्या पुष्पामध्ये आपण स्पेशल कॉन्व्हर्सेशन किंवा प्रभावी संभाषण यावर विचार करूया. संभाषण आपण सगळेच करतो. आईचं मुलाशी, मुलाचं वडिलांशी, मुलीचं पोराशी, बहिणीचा भावाशी, नवरा बायकोंचं, हे सगळ्यांचे संवाद संभाषणं सुरू असतात, कॉन्व्हर्सेशन सुरू असतात. परंतु आपण या इथे केअर गिव्हर्सच्या दृष्टिकोनातून आणि नीडी माणसाच्या दृष्टिकोनातून चार अत्यंत प्रभावी असे संभाषण याबद्दल विचार करणार आहोत. तुमच्या भरभरून साथीमुळे, तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला या अनेक पुष्पांमध्ये पुढे पुढे जाण्याचा मोह होतो आहे. महात्मा गांधींनी म्हटलेले आहे की आपण जर सत्सद्विवेक बुद्धी जाग्यावर ठेवून जर आपण कुठल्या गोष्टीला नाही म्हणालो तर तो होकार आहे असं समजायला हरकत नसते. तेव्हा ह्या संभाषणामध्ये आपल्याला देखील काही मर्यादा, काही नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. सगळ्यात मोठं एक संभाषण असतं म्हणजे निंदा किंवा टीका. या निंदा आणि टीकेला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे आणि त्याचं 4-5 जर आपण प्रिन्सिपल्स आपल्या मनामध्ये ठेवले तर त्यातून आपल्याला सुसंवाद साधता येतो. असं म्हटलं जातं मराठीत की निंदकाचे घर असावे शेजारी. परफेक्टली राईट. परंतु ते सकारात्मक असायला पाहिजे. तेव्हा निंदेवर जर आपल्याला काही कार्य करायचं असेल तर त्यातला पहिली गोष्ट म्हणजे निंदेचा नीट विचार करा. Why someone has criticized you or what has been criticized. 99% तुमच्या लक्षात येईल की इंडिव्हिज्युअलला क्रिटिसिझम नाही आहे, परंतु त्या मुद्द्याला धरून त्याच्यावर निंदा टीका केली जाते. हे जर आपल्या लक्षात आलं तर त्यामधला मीपणा हा निघून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य टेक्निकचा आपण मागे शिकलो आकेडिओ. त्या आकेडिओ बोलण्याचा, संभाषणाच्या प्रकाराचा सर्रास वापर करा. म्हणजे काय तर वेळ पडली तर त्या जागेतून निघून जा, विड्रॉ. अपोनंटला शांत करायचा प्रयत्न करा. तो शांत झाल्यावर पुढचं बोला. ह्या काही गोष्टींमुळे आपल्याला सुसंवाद साधता येतो. रागाच्या भरात आपण काय जे बोलतो ते 99% चुकीचं असतं. तेव्हा रागाच्या भरात बोलू नका. कारण खरंच जर तुमची सत्सद्विवेक जागेवर, बुद्धी जागेवर असेल तर नॅचरली थोड्या वेळाने का होईना तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो आणि तुम्हाला ते सॉरी म्हणावं लागेल. याच पलीकडे जाऊन आपल्याला एक अधिक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे गरजूला दोष देऊ नका. आणि मी थोडं पुढे जाऊन म्हणेन केअर गिव्हरला देखील दोष देऊ नका. कारण परिस्थिती, त्याच्या अपेक्षा, त्याचा कामाचा ताण, तो व्याधीग्रस्त असल्यामुळे त्याच्या मनाची स्थिती, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की एकमेकांना दोषारोप करण्यात काही अर्थ राहणार नाही. राईट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, विषयांतर करा. विनोद करा, एखादा विषय बदला. आपल्याकडे एक केअर गिव्हरला आणि गरजूंना पॉलिटिक्सवर, राजनीतीवर बोलायला फार उत्साह असतो आणि त्या राजनीतीच्या प्रश्नांवर बोलायला सगळ्यांनाच आवडतं असं काही नाही. आणि त्यांचे विचार व आपले विचार हे जुळतीलच असाही काही प्रकार नाही. तेव्हा
कृपा करून राजनीती यावर बोलणे टाळा, ज्यामुळे टीका हे प्रमाण कमी होईल. आता आपण मुख्य प्रकारांकडे वळूया. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे म्हणजे फोनवर बोलणे. मला माहीत आहे तुम्हाला थोडंसं हास्यास्पद वाटेल की याच्यात काय एवढं मोठं फोनवर बोलणं ही कला समजल्यासारखं, परंतु फोनवर बोलण्यामध्ये खूप टेक्निक वापरायला लागतं आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला पलीकडची व्यक्ती दिसत नसते. त्या व्यक्तीची काय अवस्था आहे, त्या व्यक्तीची काय रिॲक्शन आहे, त्या व्यक्तीला काय वाटते, त्या व्यक्तीचे फेशियल एक्सप्रेशन्स हे आपल्याला दिसत नसल्यामुळे आपण काय बोलतोय त्याच्यावर काय असर होत आहे, म्हणजे वक्ता म्हणून आपण जे बोलतोय ते श्रोता म्हणून त्याच्यावर काय असर होत आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये केअर गिव्हर असो का गरजू असो, दोघांनाही ह्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यामधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही बोलत असताना किंवा ऐकत असताना टेलिफोनच्या आयदर साईड एकाग्रता इज ए मस्ट. इकडे कुठे भाजीला फोडणी देत देत ऐकणं चाललेलं आहे, तिकडे कुठेतरी कॉम्प्युटरवर गेम्स खेळता खेळता ऐकणं चाललेलं आहे, किंवा आपण बॅडमिंटन खेळतो आहे ते हळूहळू ऐकतोय, कानात बटन लावलेली आहे, हेडफोन्स लावलेले आहेत आणि बोलतोय. या बोलण्याला या ऐकण्याला काही अर्थ राहत नाही. यामध्ये अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आवाजाकडे लक्ष द्या. व्हेन आय से आवाजाकडे लक्ष द्या म्हणजे त्या आवाजामध्ये घबराहट आहे का, चिंता आहे का, उदासीनता आहे का, रडवा आवाज आहे का, केविलवाणा आवाज आहे का, इत्यादी. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल जर तो गरजू असेल तर त्याची काय अवस्था आहे, किंवा तो केअर गिव्हर असेल तर त्याची काय समस्या आहे. हो किंवा नाही पेक्षा श्रोत्याला बोलते करा. वक्ता बोलतो आहे, परंतु तुम्ही जर श्रोत्याला बोलते करत नसाल तर हो नाहीच्या उत्तराला काही उपयोग नाही. कारण आपण केअर गिव्हर आणि गरजू यांच्या कॉन्व्हर्सेशनबद्दल, यांच्या संभाषणाबद्दल विचार करतोय. तेव्हा हो किंवा नाही उत्तरं ज्याची मिळतील. औषध घेतलं का? हो. आता बरं वाटतंय का? हो. तुझ्याकडे बाई आली होती का कामाला? हो. पण याच्यापेक्षा जर तुम्ही त्यांना बोलतं केलं की आई, बाबा, दादा जे काही आपण संबोधतो त्याप्रमाणे, आई किती वाजता औषध आणि कुठल्या गोळ्या घेतल्या होत्यास तू? बाई किती वाजता कामाला आली आणि काय काय कामं ती आता करतीये? बोलतं करा. राईट. उलट प्रश्न विचारून खात्री करून घ्या. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस कॉन्व्हर्सेशन. चेक, रिचेक आत्ता गरजूनी किंवा केअर गिव्हरनी काय म्हटलंय. त्यामुळे पुढचे सगळे ओढवणारे प्रसंग, पुढच्या सगळ्या ओढवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करता येईल. आणि पहिले मी जसं म्हटलं तसं बोलत असताना किंवा ऐकत असताना फॉर गॉड सेक तुमचं लक्ष त्या संभाषणाकडे राहू द्या, नॉट अदरवाईज. राईट. नेक्स्ट प्रकार आहे तो म्हणजे डॉक्टरांशी बोलताना. प्लीज मेक इट अ नोट. डॉक्टरांशी बोलताना यू शुड बी व्हेरी 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 क्लिअर. कारण आपण काय बोललो आणि डॉक्टरांनी काय ऐकलं यामध्ये एक तफावत झाली, आता औषधामध्ये फरक पडू शकतो अँड द थिंग्स कॅन गो फ्रॉम बॅड टू वर्स्ट. राईट. बोलणे अत्यंत काटेकोरपणाचे असावे, टू द पॉइंट. आपण डॉक्टरांकडे बोलायला सुरुवात करणार आहोत ते कशा करता, आणि शक्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा.
की पेशंटच्या मूळ आत्ताच्या कंप्लेंटबद्दल आपल्याला काय विचारायचे आहे डॉक्टरांना, और अदरवाईज ॲज ए गरजू, ॲज ए नीडी पर्सन आपण डॉक्टरांना काय विचारायचे आहे अत्यंत क्लिअर असायला पाहिजे. असं न हो की अर्धा तास कॉन्व्हर्सेशन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले या गोळ्या घ्या, या बदलूया, हे सगळं झाल्यानंतर आपण फोन ठेवल्यावर आपल्या लक्षात येतं की मूळ मुद्दा तर तसाच राहून गेला. सो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही एक लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे म्हणजे काय तुम्हाला माहिती हवी आहे, गरजूला काय त्रास होतो आहे, काय सांगतात गरजू, ह्या सगळ्या गोष्टीची यादी बनवून ठेवा. यामध्ये तुमचे लॅब रिपोर्ट्स देखील महत्त्वाचे आहेत, ते पण जॉट डाऊन करून ठेवा. शुगर किती होती, BP किती होता, कोलेस्ट्रॉल किती होतं, LDHD कोलेस्ट्रॉलचं काय होतं, व्हॅल्यूज, युरिनचं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही लॅब टेस्ट केलेल्या आहेत त्या लॅब टेस्टचा या तर संदर्भ तुमच्या जवळ असावा, जेणेकरून तुम्ही तो वाचून सांगू शकता किंवा एका पेपरवर जॉट डाऊन करून ठेवा. डॉक्टरांनी जर टेस्ट सांगितले असतील तर त्याच्या आधीची त्याच्या नंतरची पथ्य काय आहे हे नीट विचारून घ्या. एक नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे आपल्या एज ग्रुपमधल्या लोकांना की फास्टिंगची शुगर द्यायची असेल तर आधी 8 तास 10 तास जेवायला नको, अन्नाचं कण नको पोटामध्ये, आणि म्हणून मग आपण 7-7:30ला जेवून दुसऱ्या दिवशी मग टेस्टला जातो. त्याचप्रमाणे आपल्याला जर डोळ्यांची टेस्ट करायची आहे किंवा आपल्याला अजून हार्टची टेस्ट करायची आहे तर आपण डॉक्टरांना नीट विचारून घ्यायला पाहिजे. किंवा आपल्याला CT स्कॅनला जायचं आहे किंवा MRI काढायला जायचं आहे तर आपण डॉक्टरांना या गोष्टी विचारून घेतलेल्या योग्य की त्याआधी काय पथ्य पाळायचे आहेत आणि टेस्ट झाल्यानंतर काय पथ्य पाळायचे. रीतसर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. आता यामध्ये तुम्ही म्हणाला हो डॉक्टरच अवेलेबल नसतो तर काय अपॉइंटमेंट काय, पण नाही, तुम्ही डॉक्टरांचा पण वेळ वाया घालवू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गरजूला विनाकारण त्या वेटिंग रूममध्ये बसवू नका. आत्ताच्या कोरोनाच्या काळात तर याला खूपच महत्त्व आहे. तेव्हा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि त्या अपॉइंटमेंटप्रमाणे तुम्ही डॉक्टरांकडे जा. जाताना सोबत कोणाला तरी घेऊन जा. त्याचं कारण असं आहे की डॉक्टरांनी जर सांगितलं बाजूला लॅब आहे, टेस्ट करून आणा, ब्लड टेस्ट करून आणा, ते 2 मिनिटात उत्तर देतील, कोण जाणार आहे? तुम्ही डॉक्टरांशी बोलता बरोबर कोणीच नाही, कोण जाणार आहे? सो शक्य असेल तर बरोबर कोणीतरी बरोबर घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला पळापळ करायला कोणी ना कोणीतरी तिथे आहे. लास्ट, डॉक्टरांशी बोलताना उगाचच लांबट हिस्ट्री सांगत बसू नका, स्टोरीज सांगत बसू नका, कारण हा कथाकथनाचा तास नसतो. डॉक्टरांना भेटायला इतर पण लोक वाट बघत असतात. राईट. नाउ वी विल कम टू द अनदर इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन इज सिनियर सिटीजन्स. आणि सिनियर सिटीजन्समध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात, परंतु इन जनरल पहिले आपण सिनियर सिटीजन्स बद्दल बोलू आणि त्यानंतर 2 ते 3 इम्पॉर्टंट केसेस पण लक्षात घेऊ. सिनियर सिटीजन्स बद्दल बरोबर बोलत असताना वाद घालू नका. हे पक्के कडवलेले मडकी आहेत, भाजलेली मडकी आहेत, यांचे काठ वळणार नाहीत, यांचे विचारसरणी बदलणार नाहीत, यांचे ठोकताळे जे आहे, यांचे जे नियम ठरलेले आहेत त्याच्यापासून हे डावलणार नाहीत. त्याच्यामुळे कृपा करून त्यांच्याशी वाद घालून बसू नका. या सिनियर सिटीजनची सांधावयाची पण हमरी तुमरीवर येऊ नका. हा एक दुसरा प्रकार आहे. पहिली गोष्ट आपण म्हटलेलं आहे की वाद घालू नका. दुसरी गोष्ट आहे की त्यांच्याशी हमरी तुमरीवर येऊ नका. पहिली गोष्ट, तुमचं तेवढंच वय असेल, गरजू इतकंच तुमचं वय असेल, साथ संगतमध्ये आपण त्यांच्याकरताच बोलतोय,
तरी पण आपली अक्कल दाखवण्याकरता विनाकारण वाद घालू नका, विनाकारण हमरी तुमरीवर येऊ नका. त्यामुळे हेकेखोरपणा सिद्ध होईल आणि यात राग, चिडचिड, चेष्टा, मस्करी, टीका हे सगळं दिसायला लागेल, ज्याच्यामुळे गैरसमज खूप वाढू शकतात आणि त्या गोष्टीला आपल्याला आळा घालायला पाहिजे. आता आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या लोकांशी कसं बोलायचं याबद्दल विचार करू. सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे ज्या लोकांना ऐकायला येत नाही, कमी ऐकू येतं. हेलन केलर ही एक अत्यंत हुशार बाई मानल्या जाते आणि ती जन्मतः बहिरी होती आणि अंधळी होती. या परिस्थितीमध्ये सुद्धा तिने BA केलं आणि तिच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणले अँड शी इज अ रोल मॉडेल फॉर ऑल ऑफ अस. तिने एक अत्यंत प्रभावी वाक्य सांगितलेलं आहे, ते म्हणजे असं की वेन यू लूज आयसाइट यू लूज मटेरियल, बट वेन यू लूज युअर स्पीच अँड हिअरिंग यू लूज पीपल. खूप मोठा अर्थ आहे. आंधळा व्यक्ती असेल तो चार चौघांमध्ये खूप रमू शकतो, फक्त त्याला दिसत नाही, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला हातात आणून द्यावी लागते वगैरे वगैरे, बरोबर आहे. परंतु ऐकू न येणाऱ्या माणसाला चार चौघांमध्ये बसलं असताना सुद्धा परक वाटतं, आयसोलेटेड वाटतं आणि ते लोक दे बिकम अ लाफिंग स्टॉक. तेव्हा या लोकांशी बोलत असताना ॲज ए केअर गिव्हर, ॲज ए गरजू, आपल्याला अत्यंत काही गोष्टी काटेकोरपणे पाळायला पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरासमोर बोला. यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की त्यांना कमी ऐकायला येते, त्याच्यामुळे जेव्हा 4 लोक 5 लोक बोलत असतील तर यांना ऐकू येत नाही. समोरासमोर बोलल्याने त्यांचं अटेन्शन ड्रॉ होतं आणि त्यामुळे ते आपल्या पूर्ण शरीराचं म्हटलं तरी कान करून ऐकत असतात. शक्यतोवर तुमच्यावर उजेड असावा जेणेकरून त्यांना क्लिअरली दिसेल की कोण बोलत आहे. बोलताना आपलं नाव सांगा, बोलताना हावभाव करा आणि बोलताना बॉडी लँग्वेजचा मॅक्झिमम वापर करा. तुम्ही त्यांच्यावर ओरडू नका. ही एक भ्रामक कल्पना आहे आपल्याकडे की आपण जोर जोरात ओरडून सांगितलं की त्यांना ऐकायला येतं. त्यांना ऐकायला येत नाही. त्यांच्या कानामध्ये फक्त घुंगुंग घुंगुंग आवाज येतो, ॲम्प्लिफाय झालेला, कारण त्या फ्रिक्वेन्सी त्याच्या हिअरिंग एडला मॅच होत नसतात आणि त्यांना नुसताच गोंधळ ऐकू असतो. त्याच्यापेक्षा सावकाश बोला, स्पष्ट बोला. त्यांच्या कानात बोलायचा देखील प्रयत्न करू नका. ही एक आपल्याकडची एक मोठी चूक आहे. त्याला ऐकू येत नाही का, मग जोरदार जाऊन त्याच्या कानात बोलायचं. नका बोलू. तुम्ही नॉर्मल त्यांच्याशी बोला, फक्त बोलण्याचा स्पीड जो आहे तो कमी करा, म्हणजे त्यांना स्पष्ट ऐकू येईल. शक्य असेल तर आसपासचा आवाजही कमी करा, त्यांना त्यामुळे स्पष्ट ऐकू येईल. 4 लोक जर बोलत असतील तर थोड्या वेळ करता, 2 मिनिटाकरता त्यांना गप्प करा आणि मग बोला ज्या व्यक्तीला ऐकू येत नाही. नेक्स्ट कॅटेगरीमध्ये आपण बघू की ज्या लोकांना दिव्यांग आहे, दिसत नाही. परमेश्वर करो अशी परिस्थिती कोणावरच न येऊ, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आजकाल रॅटिना डिटॅचमेंट, रॅटिना टिअरिंग वगैरे गोष्टी फार घडतात आणि त्यामुळे किंवा ऑप्टिक नर्व डॅमेज होणं वगैरे या गोष्टी असल्यामुळे हा प्रकार घडतो. तेव्हा कृपा करून या लोकांशी बोलताना परत काही पथ्ये जरूर पाळा. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, खोलीत आलात तर नाव घेऊन सांगा, नमस्कार करा. त्यांना नमस्कार दिसणार नाही, परंतु नाव घेऊन सांगा, म्हणजे त्यांना कळतं कोण आलेलं आहे. कुमार आलेला आहे आई, कसं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे उजेडाप्रमाणे त्यांना लाईट लावू का, दुपार झाली आहे, संध्याकाळ झालेली आहे, सकाळ होती आहे, त्यामुळे त्यांना वेळेचं भान राहील, कारण त्यांना घड्याळ दिसत नसतं.
ते केवळ आणि केवळ बायोलॉजिकल क्लॉकवर चालत असतात. राईट. स्पर्श हा फार मोठा आहे आणि फार उपयुक्त साधन आहे. तेव्हा स्पर्शामुळे तुम्ही या अंध व्यक्तीला खूप काही सांगू शकता. प्रेम, माया, ममता, जाणीव या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. बाहेर जाताना, खोलीतनं बाहेर जाताना त्यांना सांगून जा, आई, बाबा, दादा, मी जातोय, परत येईल. राईट. खोलीमध्ये त्या दरम्यान जर कोणी आलं असेल तर आपसामध्ये कुजबूज करू नका. स्पष्टपणे न दिसणाऱ्या माणसाला समजावून सांगा की आई, अरुण पण आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्या अंध व्यक्तीच्याच बाबतीत वेगळं काहीतरी बोलतायत असं त्यांना पहिली गोष्ट वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दुसऱ्या आलेल्या व्यक्तीशी पण बोलायची इच्छा होईल. राईट. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्मृतिभ्रंश. ज्यांना डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन ह्यांनी ग्रस्त केलेलं आहे अशा लोकांशी संवाद साधणे हे सर्वात अवघड काम आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे लोक भूतकाळातच असतात, यांना भूतकाळच आठवत असतो. त्याच्यामुळे हे फार रेअरली वर्तमानात जगत असतात. यांच्या फ्रंटल लोबच्या फंक्शनिंगला प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे कृपा करून जर तुम्हाला खरंच त्यांचं मन रमवायचं आहे आणि त्यांच्याबरोबर काही गप्पा मारायच्या आहेत तर त्यांना त्यांच्या भूतकाळात घेऊन जा. ते खूप आनंदाने तुमच्याशी गप्पा मारतील, तासन तास गप्पा मारतील. त्यांचं पण मन हलकं होईल, कारण त्यांना आत्ता प्रेझेंट सिच्युएशनमध्ये काही कळत नाही. वस्तू दाखवून त्यांना विचारा. तुम्हाला जर त्यांना सांगायचं असेल की आई, आज ब्रेड आणि बटर आहे, तर कृपा करून प्लेटमध्ये ब्रेड आणि बटर तिला दाखवा, जेणेकरून तिला कळेल आज काय जेवायचं. याच्याकरता पाटी किंवा एखादा पेपर आणि पेन्सिल वापरणं देखील योग्य आहे. तुला आत्ता खायला काय पाहिजे तर तुम्ही जर त्याच्यावर लिहिलं क्लिअर कट की पोहे, तर तिला कळेल, कारण पोहे तयार नाही तर दाखवणार कसे आहेत. परंतु त्यावर पाटीवर जर तुम्ही लिहिले तर ती हो नाही हे सांगू शकते, कारण तिला वाचता येतं, तिचे डोळे शाबूत आहेत. ब्रेकफास्टची वेळ झाली हे बोलण्यापेक्षा, कारण त्यांना नाही कळणार, तुम्ही लिहा ब्रेकफास्टची वेळ झाली. त्याचप्रमाणे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितकं त्यांना समजून घ्याल आणि बोलाल तितकं चांगलं. अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारचे गरजू आहेत. केअर गिव्हर्सला आणि गरजूंना खूप काही पुढे शिकायचं आहे याच बाबतीत. तेव्हा हे स्पेशल संभाषण इथेच मी संपवतो. आपण पुढच्या पुष्पामध्ये भेटू. धन्यवाद.